छगन भुजबल का ईडी की डर वाला बयान बिल्कुल सही है। एनसीपी शरद पवार गुट के युवा नेता रोहित पवार ने दावा किया है कि हमारी पार्टी के कुछ नेता ईडी के डर से बीजेपी में शामिल हुए हैं। हम लड़ रहे हैं, लेकिन जिन्हें गिरना था वो गिर गए। रोहित पवार ने अजित पवार गुट की भी आलोचना की है। महाराष्ट्र में बहुत ही निम्न स्तर की राजनीति की जा रही है। रोहित पवार ने दावा किया है कि महाराष्ट्र पर गुजरात शाही थोपने की कोशिश की जा रही है। रोहित पवार आज महाविकास अघाड़ी के उम्मीदवार अजित गवाने के लिए प्रचार करने के लिए भोसरी विधानसभा क्षेत्र में प्रवेश कर गए हैं। उस कैंपेन के दौरान मीडिया से बात करते हुए रोहित पवार ने ये दावा किया है। आधीपासून आम्ही हेच सांगतोय की भाजपने या सर्व नेत्यांना ईडीची भीती दाखवली होती। आम्ही लढत आहोत, पण ज्यांना पळून जायचं होतं ते पळून गेलेले आहेत। भुजबळ साहेबांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की ते ओबीसी नेते असल्यामुळे मुद्दामून भाजपने त्यांच्यावर कारवाई केली होती, त्यांना भीती दाखवली होती। मग हे जे खालच्या लेवलचं राजकारण भाजपकडनं केलं जातं, ही जी गुजरातशाही आहे जी महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये इथं असणारे स्वाभिमानी लोक हे धुडकावून लावण्याशिवाय तिथं राहणार नाही। त्यामुळे हे जे काय आहे हे कुणी केलंय हे सुद्धा लोकांना माहिती। त्यामुळे आधुनिक काळाचे जे कोणी म्हणतात की आम्ही अभिमन्यू आहोत, आता लोक आधुनिक काळात जे अनाजी पंथ आहेत त्यांना आता शोधायला लागलेले आहेत, लोकांना कळलेले आहेत आणि अशा प्रवृत्तीचा नक्कीच या विधानसभेमध्ये लोक उत्तर देतील असा विश्वास आहे। ओबीसी समाजाला टार्गेट केलं होतं, मराठा समाजाला टार्गेट केलं होतं, अल्पसंख्याक समाजाला तिथं टार्गेट केलं होतं आणि तोडाफोडीचं राजकारण भाजपने या महाराष्ट्रामध्ये तिथं केलेलं आहे। 14 नंतर आतापर्यंत बघितलं तर अतिशय गलिच्छ लेवलला राजकारण हे गेलं आहे। म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो की देवेंद्र फडणवीस साहेबांकडे बघून त्यांचे कार्यकर्ते नाही तर त्यांचे जे आमदार आहेत भाजपचे, जसं की आता भोसरीमध्ये आपण आहोत, इथं महेश लांडगे जे आहे ते सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे वागायला लागले। द्वेषाचं राजकारण, दबावतंत्र, गुंडाशाही ह्या सगळ्या गोष्टी आता वरपासून खालपर्यंत भाजपमध्ये ते कुठेतरी पसरलेले आहेत। त्यामुळे लोकांनी आता ठरवलेलं आहे की ही जी काही वृत्ती आहे, प्रवृत्ती आणि गुजरातशाही या महाराष्ट्रातून हाकलून काढायची। 23 तारखेनंतर त्यांना तसंही कुठलं काम राहणार नाही, ते आमदार तर राहणार नाहीत। त्यामुळे जे कुठले कार्यकर्ते असतील, जे राहिलेले असतील 100-200 त्यांच्याबरोबरच त्यांना बसावं लागणार आहे। आता ते जर असं म्हणत असतील तर आम्ही काही इथं गोट्या खेळायला आलो का? त्यामुळे त्यांना एवढं सांगायचं की ठीक आहे, तुम्ही दमदाटी करा, भाषणातून करा, आम्ही लोकशाही जपत आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे तिथं उभा राहणार आहोत। अजून एक गोष्ट सांगतो की या महाविकास आघाडीचे खूप साऱ्या सीट तर निवडून येणार, सत्तेत येणारच आहेत, पण पिंपरी चिंचवड आणि भोसरी ह्या सीट सुद्धा महाविकास आघाडीच्या तिथं निवडून येणार आहेत आणि आल्यानंतर महानगरपालिका सुद्धा इथं मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेलं आपल्या सगळ्यांना मिळेल। हे जे काय टक्केवारी आणि दलाली जे इथं नेते आहेत ते घरी बसतील आणि खऱ्या अर्थाने पूर्वीचा वैभव या शहराला जो होता तो आणण्यासाठी आम्ही सर्वजण मित्रपक्ष, आता इथं रवी शेठ सुद्धा आहेत, सर्व मित्रपक्षाचे नेते इथं आहेत। इथं आमदारकीला पण परिवर्तन होणार आणि 100% महानगरपालिकेला सुद्धा परिवर्तन होणार आणि काही चांगल्या नवीन आणि होतकरू चेहऱ्यांना संधी सुद्धा इथं महाविकास आघाडीकडनं दिली जाणार आहे।